कोकळी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आणि राजगटाचे कार्यकर्ते श्री उदयसिंह निंबाळकर आणि राजन खिलारे, माजी तंटामुक्त अध्यक्ष कोकळी आणि निरंजन निंबाळकर यांनी माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप येथे जाहीर प्रवेश केला। खऱ्या अर्थाने आता कोकळी गावच्या विकासाला चालना मिळणार असून यांच्या प्रवेशामुळे कोकळी गावात भारतीय जनता पक्ष आणखी मजबूत काम करेल असा विश्वास यावेळी फलटणचे भाजपचे सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी व्यक्त केला। यावेळी बोलताना उदयसिंह निंबाळकर म्हणाले, कोकळी गावच्या विकासासाठी राजगटाला सोडून आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आहे। यापुढे मी कोकळी गावचा रणजितदादा यांच्या नेतृत्वाखाली सर्वांगीण विकास करणार असल्याचे देखील सांगितले। यावेळी श्री युवा नेते अभिजित नाईक निंबाळकर, रणजितसिंह भोसले, बाळासाहेब काशीत, रणजित जाधव, रियाज इनामदार, मंगेश नाळे हे देखील उपस्थित होते। माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये कोळकी ग्रामपंचायतीचे कर्तव्यदक्ष असे ग्रामपंचायत सदस्य उदयसिंह निंबाळकर उर्फ बबलू भैया, तसेच या गावचे युवक नेते ज्यांचं सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठं असं योगदान आहे, ते माझे मित्र राजन खिलारे, माझे दुसरे सहकारी निरंजन निंबाळकर यांनी आज माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। मी सातारा जिल्हा भारतीय जनता पक्षाचा सरचिटणीस या नात्यानं मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। आणि खरं तर उदयसिंह निंबाळकर, राजन खिलारे हे अतिशय गावाच्या विकासासाठी झटणारे कार्यकर्ते आहेत। आज त्यांचा प्रवेशानं कुळकी गावामध्ये भारतीय जनता पक्ष वाढायला आणि कुळकीच्या सर्वांगीण विकासाचं जे स्वप्न आम्ही बघितलेले ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज खऱ्या अर्थानं आम्हाला त्यांची मदत होणार आहे। एक चांगल्या कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करत आहे आणि त्यामुळं भविष्यामध्ये कुळकी हे या तालुक्यातील एक चांगलं आदर्श गाव बनण्यासाठी एक विकासात्मक मॉडेल आम्हाला बनवायचं आहे। त्या दृष्टीनं जे काही तरुण कार्यकर्ते या गावामध्ये प्रवेश करतात त्यांचंही आम्ही भविष्यामध्ये स्वागतच या निमित्तानं करणार आहे। मी उदयसिंह निंबाळकर, कोळकी ग्रामपंचायत सदस्य, राजगटाचे राजगटातनं पदार्पण करून भाजप गटात प्रवेश करीत आहे। तरी आदरणीय रणजितदादा नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली कोळकी गावचा सर्वांगीण विकास करायचा आहे, उज्ज्वल विकास करायचा आहे। त्या दृष्टिकोनातून आम्ही हा पाऊल पहिला उचललेला आहे गावातून। तर पुढील वाटचालीस शिंदेसाहेब म्हणा, बाळासाहेब काशीत अण्णा म्हणा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढे काम करू। सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे कोळकी गावच्या विकास कामाचा हेतू ठेवूनच आम्ही ह्या पक्षात प्रवेश केलेला आहे की गावाचा सर्वांगीण विकास व्हावा। नूतन आमदार सचिन पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला विकासाचा विशेष कोळकीकडे लक्ष मिळावं ह्या दृष्टिकोनातून आम्ही ह्या गावाचा विकास काय ते मी राजन खिलारे राजगटातून आज श्री रणजितदादा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज खासदार गटात प्रवेश करत आहे। कोळकीचं एक विजन आहे, आम्ही एक पाहिलेलं विजन आहे आणि त्या विजनला ताकदीची गरज आहे। आणि आज या ताकदीसाठी आमदार सचिन पाटील आणि रणजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही गावाचा एक विकासाचा रोल मॉडेल बनवायचं एक स्वप्न बघितलं आहे। आणि त्या ताकदीच्या जोरावरती आज आम्ही आणि माझे 2 मित्र आहेत त्यांच्या मार्फत आम्ही खासदार गटात प्रवेश केला आहे आणि इथून पुढच्या काळात मोठ्या प्रमाणावरती इन्कमिंग चालू होईल खासदार गटात आणि ते सदैव आम्हाला आमच्या पाठीमागं राहील असा त्यांनी शब्द दिला आहे आणि आम्हाला पूर्ण ताकद गटाची मिळेल असाही शब्द दिलेला आहे। आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी खरोखरच आज कुळकीच्या विकासासाठी आज आमचे मित्र बबलू भैया, खिलारे साहेब, तसेच निंबाळकर साहेब हे सर्वच युवक नाळे हे सर्वच आज या ठिकाणी या गटात सामील होऊन रणजितदादांचे हात बळकट करून सचिन पाटलाला ताकद ह्या दोन्ही गोष्टीचं एक समीकरण मिळून आज कोळकी गावात एक नवीन पर्व तयार करण्याची संधी आज यांनी दिलेली आहे आणि सर्वांचाच या गटात प्रवेश निश्चित झाला। आणि आम्हाला एक आहे की ही जी आत्ताची टीम आहे आत्ता नवीन आलेली ती कोळकीच्या विकासामध्ये
पहिल्यापासून हातभार आहे, पण आता दादाची ताकद, आमदाराची ताकद, ह्या सगळ्या गोष्टी मिळून कुळकीचा चांगल्यापैकी विकास होईल अशी आम्हाला खात्री आहे. एवढंच या ठिकाणी. आज कुळकी ग्रामपंचायतीचे कर्तव्यदक्ष असे ग्रामपंचायतीचे सदस्य उदयसिंह उर्फ बबलू भैया, तसेच माझे सहकारी मित्र ज्यांचं सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठं असं काम आहे ते राजन खिलारे, माझे दुसरे सहकारी निरंजन निंबाळकर, आज यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. आणि आज मी त्यांचं मनापासून या ठिकाणी सातारा जिल्हा भारतीय जनता पक्षाचा सरचिटणीस म्हणून त्यांचं स्वागत करतो. अतिशय चांगलं काम करणारे हे कार्यकर्ते, गावाच्या विकासासाठी झटणारे, रात्रंदिवसा लोकांसाठी काम करणारे कार्यकर्ते. आणि आज कुळकीचं जे व्हिजन आम्ही बघितलेलं आहे, अशा व्हिजन असणारे युवक आम्हाला भारतीय जनता पक्षामध्ये पाहिजे होते, की जेणेकरून आम्हाला कुळकीच्या विकासाचं शहरालगतच असणारं मोठं गाव हे कुळकी म्हणून त्याला ओळखलं जातं आणि ते अमिबासारखं वाढलेलं आहे. आणि त्याचा विकास करण्यासाठी जी काही चांगली मुलं आम्हाला या गावामध्ये पाहिजे होते, त्याच्यामध्ये आज त्यांचा सहभाग सुरुवात झालेली आहे. इथून पुढे गावामध्ये अनेक युवक भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या तालुक्यामध्ये विकासाचं मॉडेल जे तयार झालेलं आहे ते कुळकीपासून सुरुवात होईल. त्यानिमित्तानं आज या तिन्ही कार्यकर्त्यांचं मी मनापासून एकदा स्वागत करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. विद्यार्थ्यांनो, नीट, जेई, सीईटी करायची आहे तर मग लातूर, पुणे, कोटा कशाला? आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी. उच्च शिक्षणातील निर्णायक वळणावरील दीपस्तंभ अर्थात रॉय सरांची फोटॉन करिअर अकॅडमी. नीट, जेई, रेग्युलर रिपीटर बॅचेस, MST CET बॅचेस, 100% निकालाची परंपरा, सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी IIT फॅकल्टी. तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. फोटॉन आहे तर शक्य आहे. संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी, विसावा नाका, माने हॉस्पिटल शेजारी, सातारा. फोन 93 564 7200. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.